सार्वजनिक कार्यक्रमामध्ये न्यायपालिका, विधानसभेचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर राज्यपालांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याने जे आहे कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांची सनद 3 महिन्यांसाठी रद्द केली आहे। आणि याच विषयी बोलण्यासाठी पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा बार काउन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्र गोवाचे विशेष अधिकार समितीचे माजी सदस्य राहिलेले ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत। त्यांच्याकडून आपण या बाबतीमध्ये कशा पद्धतीने प्रक्रिया चालते हे जाणून घेणार आहोत। सर, जर पाहिलं तर ॲडव्होकेट असीम सरोदे यांची सनद 3 महिन्यांसाठी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने रद्द केलेली आहे। या बाबतीमध्ये प्रक्रिया कशी चालत असते? आता याच्यामध्ये असं आहे की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा हे आमची वकिलांची शिखर परिषद आहे। आमचं लॉचं म्हणजे कुठल्याही लॉचं शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर संबंधित बार काउन्सिलला आम्हाला सनद घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं। बार काउन्सिल 1961चा ॲडव्होकेट्स ॲक्टनुसार ती संस्था स्थापन झालेली आहे आणि त्या कायद्यानुसार आमच्या ह्या शिखर बार काउन्सिलला एक स्वायत्तता मिळालेली आहे। म्हणजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा किंवा देशातलं कुठले बार काउन्सिल त्याकडे एक स्वायत्त संस्था म्हणून त्याकडे पाहिलं जातं। कुठलेही राजकीय पक्ष संघटना कोणाशी कमिटेड नसतं, इंडिपेंडंट एक आमची ती स्वायत्त संस्था आहे आणि ॲडव्होकेट्स ॲक्ट 1961नुसार त्याचं फंक्शनिंग सगळं चालतं। तर हे सगळं चालत असताना बार काउन्सिलचे एकूण 25 सभासद असतात जे सगळे इलेक्टेड असतात। महाराष्ट्रातल्या सगळ्या वकिलांनी 25 लोकांना बार काउन्सिलचे मेंबर म्हणून निवडून दिलेले असतात। बार काउन्सिल ॲडव्होकेट ॲक्ट 1961 त्यानुसार सेक्शन 9 खाली मग हे 25 लोक निवडून गेल्यानंतर त्यामध्ये डिसिप्लिनरी कमिटी असतात, शिस्त पालन समिती, विशेष अधिकार समिती असतात। एक काळ मी पण त्यावर होतो, त्या समितीवर प्रिव्हिलेज कमिटी त्याला म्हणतात। तर सेक्शन 9 खाली शिस्त पालन समितीचं कामकाज चालतं। 25 लोकांपैकी 3 सदस्यांची समिती असते आणि विशेष अधिकार समिती जी असते त्याला देखील 3 इलेक्टेड मेंबर असतात। पैकी बाहेरचे त्यांना जर वाटलं तर ते सिनियर वकिलांना घेऊ शकतात। अशा प्रकारे त्या सगळ्या बार काउन्सिलचं फंक्शनिंग चालतं। आम्ही लॉचं शिक्षण कंप्लीट केल्यानंतर अर्ज भरायचा असतो। अर्ज भरल्यानंतर आम्हाला बार काउन्सिल सनद देतं आणि सनद दिल्यानंतर आम्हाला देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे वकिली करण्याचा परवाना मिळतो। तो मिळाल्यानंतर ॲडव्होकेट ॲक्टच्या अधीन राहून आम्हाला त्यामध्ये काम करावं लागतं आणि त्यामध्ये जर आमच्याकडनं काही चुका झाल्या, प्रोफेशनल मिसकंडक्ट झाला तर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाला विशेष शिस्त पालन समिती जी असते त्या समितीला संबंधित सुनावणी घेऊन त्यावर निकाल देण्याचा अधिकार बार काउन्सिलला असतो। सर, हे जे प्रकरण घडलेलं आहे असीम सरोदे यांचं, या बाबतीमध्ये त्यांची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आलेली आहे। याकडे तुम्ही कसं बघताय? त्यांनी न्यायव्यवस्थेवरती टीका केलेली होती, त्याचबरोबर विधानसभेचे अध्यक्ष असतील आणि त्याचबरोबर राज्यपाल। आता यामध्ये आपण जर बारकाईने जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून संसद श्रेष्ठ का कायदेमंडळ श्रेष्ठ हा एक जुना वाद आहे। कायदेमंडळ म्हणजे ज्युडिशरी, आम्ही म्हणतो की आम्ही कायद्याचं पालन करतो, आम्ही श्रेष्ठ। संसद म्हणते की आम्ही कायदे बनवतो, आम्ही श्रेष्ठ। पण एक वकील म्हणून मला असं वाटतं की कायदेमंडळ श्रेष्ठ नाही, संसद श्रेष्ठ नाही। या दोघांना ज्याच्यामध्ये बांधून ठेवलं, जो बांधून ठेवतो ते म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आहे। आणि म्हणून माझ्या दृष्टीने घटना ही महत्त्वाची आहे, संविधान महत्त्वाचं आहे की ते सगळ्यांना बांधून ठेवतं। संविधान हे श्रेष्ठ आहे असं मला एक वकील म्हणून मला वाटतं। तर याच्यामध्ये वाद तर जुना चालूच आहे। अनेक स्वायत्त संस्थांवर अतिक्रमण होताना आपल्याला दिसतं। 13 फेब्रुवारी 2025ला केंद्र सरकारने ॲडव्होकेट्स ॲक्ट जो आता मी उल्लेख केला 1961चा त्यामध्ये अमेंडमेंट करण्याचा घाट घातला। 13/2/2025ला नोटीस जारी केली आणि ते बिल बाहेर त्यांनी ते नोटीसद्वारे प्रसारित केलं आणि त्यामध्ये कळलं की केंद्र सरकारचा त्यावेळेला असा डाव होता की आता ही आम्ही उल्लेख केलेली शिस्त पालन समिती, तर केंद्र सरकारचं असं होतं की बार काउन्सिल ऑफ इंडिया जे आमचं सगळ्यांचं देशातलं सगळ्या बार काउन्सिल त्याच्या अंडर येतात। तर बार काउन्सिल ऑफ इंडियाचे काही अधिकार त्याच्यामध्ये केंद्र सरकार नियुक्त काही प्रतिनिधी घुसवायचे। आमची जी शिस्त पालन समिती आहे त्यामध्ये देखील केंद्र सरकार नियुक्त एक त्यांचा सदस्य असणार। अशा प्रकारचा अमेंडमेंट करण्याचा घाट त्या बिलाद्वारे दिसला। वकील आम्ही बायकॉट करतो, स्ट्राईक करतो, हा जर केला तर हा देखील प्रोफेशनल मिसकॉन्डक्ट समजण्यात यावा। अशा प्रकारचा अमेंडमेंट त्यांनी करण्याचा प्रयत्न केला। ज्या वेळेला आम्हाला कळलं की आपल्या वकिलांच्या अधिकारावरच गादा येते, बाहेरच्या ज्या फर्म आहेत बाहेरच्या देशातल्या त्या फर्मला देखील इंडियामध्ये घुसवायचा प्रयत्न ॲडव्होकेट अमेंडमेंट ॲक्टमध्ये होता आणि कडाडून आमचा विरोध झाला।
13 फेब्रुवारी 2025ला बिल आलं आणि घाईघाईने केंद्र सरकारने 23 फेब्रुवारी 2025ला ते बिल मागं घेतलं. म्हणजे थोडक्यात तो लोकशाहीचा विजय झाला. ते झालं नसतं. एकंदरीत ह्या सगळ्या सिनेरिओ जर पाहिला तर बार काउन्सिलमध्ये केंद्र सरकारला हस्तक्षेप करायचा आहे. वकिलांच्या कुठेतरी मुसक्या आवळण्याचा प्रयत्न करायचा ते दिसतोय. एकंदरीत सगळा प्रयत्न, पण तो हरून पाडण्यात गेला. आता हा सरोदेंचा विषय जरी आपण घेतला तर सरोदेंवर काय ठपका ठेवला आहे की त्यांनी कुठल्या तरी सार्वजनिक ठिकाणी एक भाषण दिलं. भाषणामध्ये राज्यपालला फालतू म्हणले. सध्या आपली ज्युडिशरी दबावाखाली काम करते असं देखील त्यांनी भाषणामध्ये बोलले. एक वकील म्हणून ऑब्झर्वेशन माझं असं आहे की भाषणाच्या ओघामध्ये ते बोलले. घटनेतील कलम 19 जर आपण पाहिलं तर प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अधीन राहून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी ते भाषण केलं. आता भाषणाचं बॅकग्राऊंड जर पाहिलं तर भाषणाच्या ओघात भाषण केलं, पण राज्यपाल हा फालतू माणूस आहे. मला असं वाटतं की त्यावेळेला कोणतरी कॉशरी होते. आता फालतू म्हणण्याचं कारण काय असावं? आसिमशी माझं काही बोलणं झालं नाही, पण माझं ऑब्झर्वेशन की पहाटे 6 वाजता त्यांनी एक शपथविधी दिला होता. 13 आमदारांच्या नियुक्त्या ज्या रखडल्या होत्या, मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश देऊन देखील त्या महाशयांनी ते काही केलंच नव्हतं. त्या अनुषंगाने ते फालतू बोलले असतील. मग शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्य का सत्य बोलणं हा गुन्हा आहे, हा एक त्यामध्ये प्रकार आहे. आता न्यायपालिका दबावाखाली काम करतं असं आसिमने भाषणात उल्लेख केला, असं काहीतरी येते. मी काही ते ऐकलेलं नव्हतं. मग ते जर म्हणलं तर शेवटी सर्वोच्च न्यायालयाचे 4 न्यायमूर्ती बाहेर आले, पत्रकार परिषद घेतली. आता ते इंटरनल होतं, पॉलिटिकल होतं, तो नंतरचा भाग आहे सगळा. पण अशा काही गोष्टी घडतात. आता मध्ये दिल्लीमध्ये एक जस्टिस शर्मा नावाची जस्टिस होते, त्यांच्या घरामध्ये 50-100 कोटीची पोते भरलेले कॅश सापडली. ते कोणाचं काय ते अजूनही त्यावर चर्चा चालली. आत्ता 2-3 महिन्यापूर्वी महाराष्ट्रातला विचार केला तर सातारा जिल्ह्यातले 1-2 न्यायाधीश सस्पेंड केले. म्हणजे ते त्याला कारणं जरी वेगळे असले तर अशा प्रकारच्या गोष्टी घडतायत. शिवसेनेचा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. चंद्रचूड साहेबांच्या समोर सुनावणी झाली, त्यात आजपर्यंत काही घडलं नाही. 2-3 वर्ष पेंडिंग पडले, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे सगळं सत्य परिस्थिती ते भाषणातून जर बोललं असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अधीन राहून, तर ह्याच्यामध्ये मग चुकीचं काय झालं? आणि शेवटी वकील म्हणल्यानंतर शेवटी समाजातल्या शेवटच्या माणसाला न्याय मिळला पाहिजे, ही वकिलांची भूमिका असते. आज आपण शेवटी वकील हा कोर्टाचा ऑफिसर असतो. प्रत्येक न्यायाधीश, मग ते सुप्रीम कोर्टचे असतील, हायकोर्टचे असतील, डिस्ट्रिक्ट कोर्टचे, प्रत्येक न्यायाधीश कुठल्या तरी बार काउन्सिलला रजिस्टर्ड असतात. पूर्वी ते वकीलच असतात, कुठल्या तरी बारचे मेंबर असतात. वकिलांमधूनच न्यायाधीश होतात. म्हणजे थोडक्यात ही न्यायव्यवस्था जी आहे, ही संपूर्ण न्यायव्यवस्था वकिलांच्या खांद्यावर आहे असं मी समजतो. आणि वकील हे न्यायपालिकेचा आदर राखतात. शेवटी न्यायाधीश न्याय द्यायचं काम करतात, पण ते त्याचं मुळं घट्ट करण्याचं काम वकील करत असतात. कुठेही अन्याय घडला, कुठेही जर घडलं, वकील जर गप्प बसला तर लोकशाही गप्प झाली असं म्हणता येईल. कारण शेवटी वकिलांना दिलेले अधिकार आहेत, कायद्याचं नॉलेज असतं, आणि वकिलांनीच जर बोलायचं नाही आणि शेवटी सत्य बोलायचं नाही, सत्य बोलणं जर गुन्हा असेल तर ही आसिमला दिलेली पनिशमेंट 3 महिन्याची सस्पेन्शन आणि 25,000चा दंड हा शिक्षेचा अतिरेक झाला. ते जजमेंट चुकीचं मानणार नाही, पण ते संशयास्पद वाटतं असं एक वकील म्हणून मला वाटतं. तर जसं तुम्ही सांगितलं की वकिलांना सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, परंतु न्यायपालिका असेल किंवा राज्यपाल आणि त्याचबरोबर विधानसभेचे अध्यक्ष हे तिन्ही पदं जर पाहिली तर आपण ही घटनात्मक पदं आहेत. अशावेळी वकिलांना त्यांचं अभिव्यक्ती वापरता येते का? कारण घटनात्मक पदावरती बोलणं. नाही. आता आसिमचंच आपण डोळ्यासमोर ठेवू की भाषण देणं, लोकांमध्ये जनजागृती करणं, हा काय प्रोफेशनल मिसकंडक्ट नाही, बरोबर आहे. आता ह्या प्रकरणामध्ये बॅकग्राऊंड जर आपण पाहिलं तर जे तक्रारदार आहेत ते भाजपचे जवळचे कार्यकर्ते आहेत. नरेंद्र मोदी असतील, शहा असतील, फडणवीस, कोणाकोणाबरोबर त्यांचे फोटो आहेत. मग अशा व्यक्तीने तक्रार देणं, बार काउन्सिलने त्याचं दखल घेणं, म्हणजे शेवटी बार काउन्सिल कोणासाठी आहे? आमच्या हितासाठी आहे. वकिलांच्या हक्कावर गदा येणार नाही, वकिलांना कुठलेही प्रॉब्लेम येणार नाहीत, त्याचं हितसंवर्धन करण्यासाठीचं बार काउन्सिल आहे. आणि मग अशा जर घटना घडत असतील, आता शेवटी ते जरी संविधानक पदावर असतील, तर समजा आता एखाद्या न्यायव्यवस्थेकडनं काही चुका झाल्या, संसदेकडनं काही चुका झाल्या, मर्यादा ओलांडल्या, तर सुप्रीम कोर्ट त्यांना चाप लावायचं काम करतो, वेळोवेळी आपण पाहिलेलं आहे. आणि अशा घडलेल्या चुका, अशा समाजात घडलेला अन्याय, ह्या सत्य परिस्थितीवर बोलणं
मग ते कुठल्या पदावर असू देत, त्यामध्ये प्रोफेशनल मिसकंडक्ट होत नाही असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाने हा जो निर्णय दिलेला आहे या विरोधात कुठे दाद मागता येऊ शकते? कालचा झालेल्या निकालानंतर आसिमला बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागता येईल की दूध दिलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आपण वेळोवेळी दिलेले न्याय निवडे जरी पाहिले तर ते बार काउन्सिल अस्तित्व असताना नसताना त्यांच्या मर्यादा किती आहेत, ह्या ॲक्शन घेताना बार काउन्सिलने काय तारतम्य ठेवलं पाहिजे, अशा गाईडलाईन देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत. म्हणून हा जो निकाल आहे हा आता आसिमला बार काउन्सिल इंडियाकडे चॅलेंज करता येईल. आणि बार काउन्सिलचं सध्याचं फंक्शनिंग पाहता आसिमच्या बाजूने निकाल लागेल, त्याला न्याय मिळेल असं एक वकील म्हणून मला वाटतं. आता आता ह्या सगळ्या आता ह्याच्यावर आपण चर्चा केली, पण वकिलांचा सहभाग जर पाहिला तर देशाच्या स्वातंत्र्य चळवळीपासून वकिलांचा सहभाग हा फार मोठा राहिलेला आहे. त्यावेळेला देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद अशा अनेक लोकांचं योगदान लोकशाही आणि हा देश मिळवताना योगदान आपण पाहिलंय. आणि आता सध्या लोकशाही वाचवण्यासाठी या प्रक्रियेमध्ये वकिलांचीच भूमिका फार महत्त्वाची असणार आहे असं मला एक वकील म्हणून मला वाटतं. तर जेव्हा सनद रद्द होते त्यावेळेस तुम्ही कोर्टामध्ये युक्तिवाद करू शकत नाही, एवढंच असतं का वकील पत्र वगैरे घेऊन इतरांना त्या बाबतीमध्ये युक्तिवाद करता येऊ शकतो? तुमच्याकडं आता ज्या केसेस आहेत त्या कशा होतात? नाही आता 3 महिन्याकरता सस्पेंड केलंय. म्हणजे वकील म्हणून असीम सरोदेंनी कुठल्याही न्यायालयामध्ये वकीलपत्र द्यायचं नाही. बाकी ते कुठल्या कोर्टात उपस्थित राहू शकतात, ज्युनियरला गायडन्स करू शकतात, समाजाला गायडन्स करू शकतात, ऑफिसमध्ये बसून सल्ला देऊ शकतात. वकील म्हणून जे जे काम करायचं असतं ते सगळं काम करू शकतात. फक्त न्यायालयासमोर उभं राहून केस चालवणं, वकील म्हणून कुठंतरी सही करणं, याच्यावर कुठंतरी 3 महिन्याकरता फक्त मर्यादा आलात असं माझ्या अनुभवावरून मी सांगतो. हे होते कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर. यांनी सांगितलेले आहे की असीम सरोदे यांची जी सनद 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आलेली आहे त्या विरोधात ते बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागू शकतात. व्हिडिओ जर्नालिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.